हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती. राज्यभरात विविध कार्यक्रम तर अभिवादनासाठी भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात. सुप्रिया सुळेंकडूनही अभिवादन. नागपुरातील दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. अभिवादनासाठी अनुयायांची मोठी गर्दी. दीक्षाभूमीवर बँड पथकाचं सादरीकरण. रायगडचा पालकमंत्री आपणच होणार. अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलवल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका ऍक्शन मोडवर. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार. नागपुरातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षकांची नियुक्ती करून सरकारला कोट्यवधींचा गंडाव. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून एसआयटी चौकशीची मागणी. आतापर्यंत 5 जण अटकेत. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द. 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती. पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या. आरोपी पती आणि दिराला अटक. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटींचा 300 किलो ड्रग्ज जप्त. तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई. ड्रग्ज मेथाम्फेटामाइन असण्याची शक्यता. कर भरण्यात महाराष्ट्र नंबर 1. मार्च 2025 पर्यंत एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 1.39 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात अवकाळी पाऊस. हवामान विभागाचा इशारा. तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज. चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवरती 12 धावांनी रोमहर्षक विजय. शेवटचे 3 फलंदाज सलग 3 चेंडूवर धावबाद. दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं